रायगड जिल्ह्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतानाच महाडमधील महसूल यंत्रणा निवडणुकीच्या कामात व्यस्त असल्याचा गैरफायदा रेती माफियांनी घेण्यास सुरुवात केली आहे. मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील केंभुर्ली येथे सावित्री नदीपात्रातून दिवसाढवळ्या पोकलेन मशीनच्या साह्याने बेसुमार वाळू उपसा सुरू असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्याची तयारी सध्या जोरात सुरू आहे. महसूल विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी निवडणूक प्रक्रियेत गुंतल्याने नदीपात्रांकडे होणारे दुर्लक्ष वाळू चोरांच्या पथ्यावर पडले आहे. केंभुर्ली ग्रामपंचायत हद्दीतील हॉटेल रिद्धेशला लागून असलेल्या सावित्री खाडीपात्रात सध्या पोकलेन यंत्रांचा वापर करून बेकायदेशीरपणे वाळू काढली जात आहे. ही वाळू डंपरमध्ये भरून बाजारपेठेत परस्पर विक्रीसाठी पाठवली जात आहे. राष्ट्रीय महामार्गालगत इतक्या मोठ्या प्रमाणावर दिवसाढवळ्या चोरी होत असतानाही स्थानिक तलाठी आणि मंडळाधिकारी याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नागरिक करत आहेत. अधिकारी डोळ्यावर काळी पट्टी बांधून झोपले आहेत का, असा संतप्त सवाल या निमित्ताने उपस्थित केला जात आहे. या प्रकरणाबाबत विचारणा केली असता तलाठी सागर पवार यांनी दिलेली उत्तरं धक्कादायक आहेत. एकीकडे बेकायदेशीर पोकलेन सुरू असल्याचे दिसत असताना दुसरीकडे अधिकारी मात्र परवाना असल्याचे सांगून पाठराखण करत आहेत. विशेषतः बातमीने फरक पडत नाही असे बेजबाबदार विधान केल्यामुळे रेती चोरीच्या व्यवसायात महसूल विभागाचे अधिकारी देखील सामील आहेत का, अशी शंका आता व्यक्त केली जात आहे. निवडणुकीच्या कामाचा आडोसा घेऊन निसर्ग संपत्तीची लूट करणाऱ्या या माफियांवर आणि त्यांना साथ देणाऱ्या अधिकाऱ्यांवर जिल्हाधिकारी कोणती कारवाई करणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. जनोदयकरिता मिलिंद माने, महाड.